ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर, भावना वडेर म्हणून आहे, तर त्या ताईंनी हा अनुभव शेअर केलेला आहे। गावाचं नाव सांगू नका म्हणले त्या। तर ताई म्हणत होत्या, गेली 18 वर्ष झाली मी आईंच्या मार्गामध्ये आहे। म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाली म्हणतात, 19वे वर्ष सुरू आहे आता मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात। मी इयत्ता 7वीत असताना म्हणतात मी आईंच्या मार्गामध्ये आले। आणि म्हणजे घरचे सगळे आईंच्या मार्गात असल्यामुळं मी, माझी बहीण, माझा भाऊ, आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ असा होतो आम्ही म्हणतात आईला। तर मी सगळ्यात मोठी होते आणि तर त्यावेळेपासूनच आईनं आम्हाला लहानपणापासूनच आईंच्या मार्गात आणलेलं होतं। पण आपण म्हणतोय ना, की जरी घरात असलं वातावरण, तरी काही-काही मुलांवर त्याचा परिणाम होत नाही लवकर. तर माझं तसंच होतं म्हणतात। माझा भाऊ, आमच्या दोघी म्हणजे मुली लवकर येतात आईंच्या मार्गात. पण असं झालं म्हणतात, की माझा भाऊ लवकर आला. म्हणजे तो सगळ्यात छोटा होता. मी सगळ्यात मोठी आणि माझ्यानंतर एक बहीण आणि नंतर भाऊ. पण ती सुद्धा लवकर आली म्हणावं लागेल म्हणतात, की 1ली 2रीत असताना. पण मी 7वीत गेले आईंच्या मार्गात यायला. म्हणजे इतका वेळ लागला मला म्हणतात। म्हणजे घरातच आई असून सुद्धा म्हणजे ते दुर्योधनासारखं माझी अवस्था होती म्हणतात, की रोज कृष्णाला बघून सुद्धा त्याची भक्ती कधी जागृत झाली नाही। तो वेगळ्याच पद्धतीनं कृष्णाकडे बघत होता। तर त्या पद्धतीनंच मी असं म्हणायची, की काय आई उगीचच भजन करत राहते. म्हणजे ज्यावेळेला कळत नव्हतं, त्यावेळेला तर मला इंटरेस्टच नव्हता म्हणतात त्या, की जाऊ दे तिकडं, नाही करायचं मला. असं आई ओढून-ओढून बसवायची, तरी मी रडायची म्हणतात त्या, करायची नाही वगैरे. आणि माझ्यानंतर 2 वर्षानं माझी बहीण झालेली होती. पण ती लवकर आली म्हणतात आईंच्या मार्गामध्ये. तर सगळेजण म्हणायचे बघ ती, आणि तुम्हाला सांगू, तो फरकसुद्धा मला जाणवायचा तिच्यातला, माझ्यातला. बऱ्याच गोष्टी आई दाखवून द्यायच्या, की माझ्याशिवाय तुला कोण नाहीये, पर्याय नाहीये तुला. तुला यायचंच आहे माझ्या चरणाजवळ. पण ते माझ्याकडनं व्हायचं नाही म्हणल्या. म्हणजे लहानपणापासून आणि असं म्हणतात म्हणल्या त्या, म्हणजे आता परवाच एक अनुभव झाला, तर त्यातही म्हणत होत्या, की गर्भातच इतके चांगले संस्कार झालेले होते आईंचे त्याच्यावरती, तर तो मुलगा अगदी हे झाला. आणि ते खूप आहे, की गर्भात जे संस्कार होतात ते खूप महत्त्वाचे असतात. पण त्या म्हणतात माझ्या गर्भातच मी गर्भात असताना तर आईनं उलट पहिल्या अपत्यावर खूप जास्त सेवा केलेली होती. पण माझे काहीतरी प्रारब्धाचे भोग म्हणतात, की इतक्या वातावरणात सुद्धा अक्षरशः आई म्हणजे कृष्ण रूपात होत्या घरात, तरीसुद्धा मला नाही ते घेता आलं म्हणल्या. वयाच्या अगदी 13 वर्षापर्यंत मी 7वीला जाईपर्यंत अजिबात मला बालोपासनं म्हणायला आवडायचं नाही. मी बालोपासनेला लिटरली त्या म्हणतात मी जायचीच नाही. म्हणजे किती ओरडा, तुम्ही मला कुठला आमिष दाखवा, मला हे देते, ते देते खायला, काही करा. मी कधीही जायची नाही म्हणतात. आई इतकी ओरडायची, म्हणजे तिला एक-एक वेळेला इतका त्रास व्हायचा, की हिचं कसं होणार? तिला आपोआप डोळ्यातून तिच्या धारा लागायच्या, की हे अपत्य असं आहे. आणि आईंच्याच मार्गात नाही तर बाकी आई मला प्रत्येक वेळेला म्हणायची म्हणतात, की एखाद्या विषयाचा अभ्यास कमी कर. पण तू हे कर, तू अभ्यासात थोडी कमी असलीस तरी मला चालेल. पण तसं नव्हतं म्हणतात. मला अभ्यासात आवड होती. पण मी हे करायची नाही म्हणतात. कितीही ओरडू द्या आई. आणि माझे बाबा म्हणजे माझ्या जन्मानंतर माझे बाबा आईंच्या मार्गात आले म्हणतात. आणि आईला मग असं वाटायला लागलं, की मुलगी झाली आहे आपली आणि आपल्याला चांगलं अपत्य झाले, निरोगी अपत्य झाले. खूप सुंदर मी दिसायला लहानपणापासून सुंदर. तर त्या म्हणतात मग त्यामुळं बाबा खूप माझा लाड करायचे. आणि म्हणजे सगळेजणच, की मी दिसायलाच लहानपणापासून इतकी सुंदर होते म्हणतात. तर त्यामुळं खूप लाड असायचा घरी माझा. आणि तर त्या
बाबांना मी झाल्यापासून खूप त्यांना भारी वाटत होतं. तर आईला असं वाटायचं, की नुसतं दिसायला देखणं असून काय उपयोग? हे जर असं वागणं असेल तर आईंची कृपा नाही तर काहीच उपयोग होणार नाही हिचा, असं तिला खूप वाटायचं. ती खूप तगमगीनं मला असं मार्गात आणण्यासाठी प्रयत्न करायची म्हणतात. हे असे दिवस चाललेले होते म्हणतात. त्याच्यानंतर भाऊ झाला, बहीण झाली, भाऊ झाला. ते ते पण दोघं म्हणजे भाऊ तर अगदी लहान होता तरीसुद्धा तो खूप बोबडं बोलत तो बालोपासना वगैरे आई जशी म्हणेल तसं तो म्हणायचा म्हणल्या पाठीमागं. आणि घरात एकदम सात्विक वातावरण होतं. आजी माझी गजानन महाराजांची खूप मोठी भक्त होती म्हणलं आधीपासून. तर तिनं कधी अडवलं नाही खरं तुम्ही कशाला आईंचं करताय, गजानन महाराजांचंच करायचं असं काही नव्हतं म्हणल्या. तर आमच्या घरी दोन्ही पण चालायचं. आणि तुम्हाला सांगू म्हणला आईला असं वाटायचं, हे नाही निदान गजानन महाराजांचं तरी करावं हिनं. आजी पण प्रयत्न करायची, कुठलं ना कुठलं काहीतरी तरी कर. पण नाहीच म्हणतात मला आवडायचंच नाही. नमस्कार करणं वगैरे हे सुद्धा गोष्टी मला जास्त काही आवडायच्या नाहीत. म्हणजे मी काय करायची नाही असं नाही, करायची मी, पण मला काही ती इंटरेस्टच नसायचा म्हणला. आणि माझे बहीण-भाऊ आईंच्या मार्गात लहानपणापासून असल्यामुळं त्यांचा स्वभाव थोडासा सात्विकच होत गेला. लवकरच ते गर्भात पण आणि त्याच्यानंतर त्यांचे पण चांगले मागचे कर्म त्यामुळे ते लवकर आले म्हणतात मार्गात. आणि त्यामुळं ते अगदी सात्विक प्रवृत्तीचे होते आणि माझा स्वभाव म्हणजे अगदी आकांड तांडव करण्यासारखा म्हणजे करायची मी कुठल्याही गोष्टीचा वगैरे. तर ते नंतर घरच्यांना पण ते खटकायला लागलं माझा स्वभाव तो. की जसं म्हणजे 1ली-2री पर्यंत सगळ्यांनी मला असं लाईटली घेतलं. मला काही तेवढं हे नाही केलं. पण जसं मी 3री-4थीत असं मी गेले आणि छोटी भावंडं माझ्यापेक्षा जास्त मॅच्युअर असल्यासारखी वागायला लागली. त्यांच्या वागण्यातला बदल, माझ्या वागण्यातला मग ते कुठेतरी सगळ्याच घरच्यांना ते माझं वागणं खटकायला लागलं आणि त्या म्हणजे घरच्यांचं ऐकत नव्हते, हे नव्हते. त्यामुळं तामसी प्रवृत्ती म्हणतोय ना आपण, तशा पद्धतीचं माझं ओरडणं, किंचाळणं, भांडणं, लहान भावंडांकडनं वस्तू हिसकावून घेणं, त्यांना काही नाही देणं, खायला घेतलं तरी पण सगळं स्वतःलाच पाहिजे असं ओढून सगळं घ्यायचं, अशी प्रवृत्ती होती म्हणतात माझी. आणि मग हळू सगळ्यांचा तिरस्कार जाणवायला लागला मला म्हणतात घरामध्ये. म्हणजे कुणी नातेवाईक आले, हे आले, तुमची दोन्ही मुलं खूप शांत आहेत ना, हीच थोडी आगाऊ आहे. म्हणजे ह्या गोष्टींनी मला कुठेतरी असं हर्ट व्हायला लागलं, की अरे आणि मला वाटायचं, की माझं बरोबरच आहे. मी कुठं काय हे केलंय? मला असं वाटायचंच नाही, की मी काय चुकीची आहे. त्या म्हणतात. आणि मला सगळेजण असं का म्हणतात? बरं मग ज्यावेळेला घरचे म्हणायचे त्यावेळेला मला असं वाटायचं मी आईंचं करत नाही. म्हणून हे मला सारखं असं करतात. ज्यावेळेला मी 5वीला 6वीला वगैरे 4थी-5वीच्या दरम्यान ज्यावेळेला मी गेले म्हणतात, तर त्यावेळेला मी घरच्यांचं ऐकत नाही. मी ते बालोपासना वगैरे करत नाही. मी हे दोघं कसं वाचन करतात घरात. आई रोज म्हणजे हिला एकदा वाचन म्हणजे जसं वाचन यायला लागलं होतं त्यांना, तर हिला थोडं म्हणजे एवढं काही अगदी परफेक्ट येत नव्हतं. पण माझी बहीण अगदी व्यवस्थित वाचायची. भाऊ अजून लहानच होता, तर त्यामुळं त्याचं एवढं नाही. पण हिचं वाचन अगदी चांगलं होतं. तर ह्याला एकदा तरी पण त्याला वाचन लवकर शिकवलेलं आईनं. त्याला तोडकं-मोडकं का असेना थोडं काहीतरी वाचायला द्यायची, हिला एकदा वाचायला द्यायची. असं करत वाचनाची सवय लावलेली होती. म्हणजे आईंच्या आईंची जी पुस्तकं आहेत त्याची वाचनाची सवय. बालोपासना म्हणायला आणि त्यांनी दोघं जण बालोपासना म्हणायची. त्याच्यानंतर माळ घ्यायची माझी बहीण. अगदी छोटी होती पण ती आईनं खूप चांगल्या रीतीनं शिकवलेलं होतं, की आईंचं एक वस्त्र असं तिच्या मांडीवरती अंतरायची म्हणले, बहिणीच्या मांडीवर. आईंचं वस्त्र फक्त तेवढ्यासाठीच तिनं म्हणजे तिचं माळ जरी लागली अंगाला वगैरे तरी आणि अगदी माळ झाकून कशी करायची ती खूप लवकर चांगल्या पद्धतीने ती शिकलेली होती म्हणतात. आणि नामस्मरणाचा आणि भजनाचा तो प्रभाव होता तिच्यावरती. खूप चांगल्या रीतीने ती आईंच्या मार्गात आली.
आणि सात्विक स्वभाव होत गेला. स्वभावात तर फार फार तफावत तिच्या आणि माझ्या. आणि भाऊ पण खूप चांगल्या रीतीनं, भाऊ तर खूपच चांगल्या रीतीनं खूप लवकर तो मार्गात आला म्हणतात त्या. म्हणजे एवढ्या लहान वयात मला नाही वाटत म्हणतात मुलं आता येत असतील मार्गामध्ये. एवढ्या लहान वयात तो आईंच्या मार्गात आलाय. तर सुरुवातीला मला 4थी-5वीच्या दरम्यान ते 5वी, 6वी पर्यंत जाईपर्यंत असंच मला वाटायचं, की मी ह्यांचं ऐकत नाही ना, मी बालोपासना करत नाही ना, मी असं हे ह्यांचं देवाचं जे वाचन करायला लावते आई ती करत नाही. म्हणून हे मला सारखं असं करतात, मी चुकीचे आहे असं दाखवतात. पण ते मला जाणवायचं नाही, की म्हणजे आपण म्हणतो ना वाईट जर आपल्यावर प्रभाव असतील. आणि मित्रमैत्रिणी पण तसेच होते. शेजारी-पाजारी जे होते ना, असेच माझ्यासारखेच उनाड, खोड्या करायचं, दंगा करायचं, कुणाला त्रास होतोय बघायचं नाही, कसंही वागायचं, अशा पद्धतीचेच माझे मित्र-मैत्रिणी पण होते. आणि मग खेळायला जायचं ते मी यायचीच नाही. घरचे ओरडून आईचा घसा सुकेपर्यंत मी काही घरी यायची नाही म्हणतात. तर म्हणजे शाळा सुटली, दप्तर फेकलं, की मी गेले. जे शाळेचा अभ्यास आहे तो निम्मा शाळेतच आणि निम्मा मी घरी आल्यानंतर संध्याकाळी. असं माझं असायचं म्हणतात. आणि त्यामुळं वडिलांना पण नंतर-नंतर माझा राग यायला लागला. खूप माझा लाड करायचे वडील. पण नंतर-नंतर त्या दोघा भावंडांनाच हे करायला लागलं. म्हणजे तसं माझ्याकडनं वर्तन घडायचं म्हणलं. काही आई-वडिलांना कसं जरी असलं तरी अपत्य हे नसतंय, पण तसं माझ्याकडनं घडायचंच. काही जरी पाहिजे झालं तर मला आधी घ्या, मला आधी घ्या. ड्रेस घ्यायचे झाले, कुठल्या सणाला बाहेर जायचं झालं, आपलं आपलं कधी कसं भागेल आधी, हे मी प्रत्येक वेळेला बघत राहायची म्हणलं. आणि त्याच्यामुळं सगळ्यांचीच नावडती व्हायला लागल्यासारखी होत होते म्हणल्या. आजी वगैरे सारखी ओरडायची, "चल तू तिकडं, चल तू तिकडं" असं करायची म्हणलं आजी मला. आणि त्या दोघांना मात्र खूप चांगलं-चांगलं. आणि कधी गोष्टी ऐकायला ये म्हटलं तर येतेस काय तू? चांगल्या गोष्टी ऐक म्हटलं तर ते येतेस काय? आणि हे मागायला तेवढं, ते मागायला तेवढं पळत सुटतेस. असं आजी करायची म्हणल्या मला. आणि मग मला खूप राग यायचा त्या गोष्टींचा. नंतर ज्यावेळेला म्हणजे रिलेटिव्हज वगैरे यायला लागले, म्हणजे मावश्या म्हणा किंवा माझे चुलत-चुलते वगैरे. माझे वडील एकटेच होते म्हणला. मला सख्खे चुलते वगैरे नव्हते. आत्या 2. मग त्या कधी आल्या, किंवा हे जर आले, जसं मी मोठी व्हायला लागलेले होते, तर त्यांना ते जाणवायला लागलं, तर लहान भावंडं अशी अगदी समंजसपणानं वागतात. ही काय थैथई नाचत असते 12 महिने. माझी आत्या तर 12 म्हणजे कायम तशीच म्हणायची, "12 महिने ही पोरगी नाचतच कशी असते का?" तर असं म्हणजे मला खूप टॉर्चर झाल्यासारखं व्हायला लागलं नंतर. म्हणजे मला असं वाटायला लागलं, की माझ्या घरचे ह्यांना शिकवतात का काय? की ही वाईटच आहे असं. आणि नंतर मग ते जाणवायला लागलं. जसं मी 6वी संपत आली, 7वीत मी झालं, तर अरे आपले रिलेटिव्हसुद्धा आपल्यालाच वाईट म्हणतायत. म्हणजे कोण आलं, तर तुमची दोन्ही मुलं किती समंजस आहेत वगैरे. आणि मग मला ते खूप वाईट वाटायला लागलं म्हणलं. आणि एकदा असंच म्हणतात, चुलत-चुलते वगैरे आलेले होते. त्यांच्यासोबत आत्या पण आलेली होती. एकच आत्या आलेली होती सख्खी. आणि चुलत-चुलते आलेले होते म्हणला. आणि म्हणजे सगळेजण असं काही रिझन होतं असं नाही. ते आलेले होते म्हणलं असंच आमच्या घरी. आणि ज्यावेळेला त्यांनी आले. आणि चुलते माझे जे होते ते लगेच जाणार होते. आत्या राहणार होती 2 दिवस म्हणल्या. आणि चुलते आले म्हणून बाबांनी जेवण वगैरे चांगलं बनवायला सांगितलेलं होतं आईला वगैरे. आणि मला माहीत नव्हतं ते आलेले म्हणल्या. ज्यावेळेला मी शाळेतून आले त्यावेळेला मला ते कळलं, की ते आलेत म्हणून. आणि म्हणजे मी खेळायला जायच्या ह्याच्यात होते. मी त्यांच्याशी बोलले केले, ते झालं म्हणतात. पण मला भूक पण लागलेली होती. का तर म्हणजे वास चांगला यायला लागलाय आपल्याला, आता काहीतरी चांगलं झालं. तर मी असं म्हणजे हातपाय न धुता वगैरे पळत जाऊन आईला, "मला जेवायला वाढ, मला जेवायला वाढ. मी खेळायला जाणार आहे." तर आई बोलली, "तू आधी हातपाय धु, सगळं आवर जा, तुझा ड्रेस वगैरे बदल जा शाळेचा, आणि नंतर तुला जेवायला वाढते. आत्याची मुलं पण बसणार आहेत ना, तर सगळेजण आज खेळायला नको जाऊ. त्यांच्यासोबतच खायला बस तू. ते पण जे बसणार आहेत आता जेवायला वगैरे, ते पण बसतील, तू पण बस."
तर नाही, 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 मी जाणार आहे खेळायला, तू मला आधी वाढ जेवायला. आणि मग ते ह्याच्यामध्ये आई म्हणली, "जा तू हातपाय तरी धुवून ये जा" वगैरे. ह्या गोष्टींमध्ये थोडीशी आईची आणि माझी हे झालं. मी आत्ताच असंच खाणार, मी तसंच खाणार, मी नाही ड्रेस काढणार. हे असे माझे बोलणं वगैरे ऐकून आत्या म्हणायला लागली, "फार उद्धट झाली आहे बाई ही पोरगी, हिच्यात काही अर्थच राहिलेला नाही" वगैरे. असं ज्यावेळेला आत्या बोलायला लागली म्हटलं, मला ते खूप लागलं. आणि ते चुलते वगैरे जे आलेले होते, ते पहिल्यांदाच आलेले होते आमच्याकडे. म्हणजे चुलत-चुलते म्हणजे पहिल्यांदाच, म्हणजे असं इतका वेळ पहिल्यांदाच ते आलेले होते. तर ते हसायला लागले आणि खूपच हट्टी आहे ना ही, असं करून त्यांनी मला म्हणजे लाडाने हे केलं. पण ते मला खूप लागून राहिलं आणि आत्याचा खूप राग आला, की माझा तिनं अपमान केला, असं मला एकदम हे झालं. आणि खूप रडत-रडत मी आत पाय आपटत वगैरे आत गेले आणि आजीला बोलले, अशीच बोलत असते आत्या कायम ते. त्यावेळेला आजी मला बोलली, किती वेळा तुला सांगायचं, त्या मुलांना दोघांना कोण कसं काही म्हणत नाही. तुला ते विचार कर तू फक्त. मोठी व्हायला लागलीस, असंच जर राहिलं तर कुठेतरी लग्न होऊन गेलीस, तर तिथं सुद्धा राहणार नाहीस. इथं येऊन बसशील आणि परत." आजी असं बोलली, "इथं येऊन बसशील आणखी परत आणि तिथं राहणार नाहीस ते नाहीस, इथं पण बापाच्या डोक्याला त्रास देशील आणि तो पण एक दिवशी तुला घराबाहेर काढेल." असं बोलली आजी आणि मी इतकी रडले म्हणलं, आजी पण ओरडली म्हटल्यावर. आणि मी इतकी म्हणजे इतकी रडले आणि तशीच पाय आपटत मी खेळायला निघून गेले. खेळायला निघून गेले आणि त्या दिवशी बरोबर म्हणतात असं झालं, की खेळताना सुद्धा माझी मित्र-मैत्रिणींसोबत भांडणं झाली आणि भांडणं झाली आणि त्यांनी भांडण केल्यानंतर म्हणजे तिथं पण मला तिथं खेळात पण माझं मन हे होईना. मी घरी आले आणि सगळेजण जेवायला बसलेले. म्हणजे माझ्या आत्याची मुलं, माझी भावंडं, ती जेवायला बसलेली, काकांचा मुलगा. आणि मग मात्र माझा पारा जास्तच, की अरे मला जेवायला पण नाही कोणी बोलवलं. तर आई मला बाजूला ओढत घेऊन गेली आणि म्हटली, "माणसांच्या समोर तमाशा करायचा नाही आणि तुला तुला मी मगाशी सांगितलेलं ना, जाऊ नको खेळायला, हातपाय धुऊ, स्वच्छ हो आणि सगळ्यांसोबत तू अशीच जर वागत राहिलीस ना, तर तुला म्हणजे घरात सुद्धा आम्ही ठेवणार नाही. तुला कुठेतरी लांब आत्याकडे वगैरे शिकायला पाठवून देईन मी." असं आई बोलली. आणि मग मला असं वाटलं, अरे माझं कोणच नाही आहे का काय? असं म्हणजे मला सगळेच असंच करतात. मग मी म्हटलं, "सगळेजण मला असं करताय तुम्ही, सगळे मला कोणीच प्रेम करत नाही." तर प्रेम करण्यासारखं आपण पण आधी वर्तन करावं लागतंय. मग लोकं प्रेम करतात. तू कधी आईंनाच कधी तू नमस्कार करत नाहीस. बघ आईंच्या चरणाजवळ जा, सगळे तुझ्यावर प्रेम करायला लागतील. हे आईनं बोललेलं जे होतं ना, आणि त्या दिवशी मला खूपच अस्वस्थ झालेलं होतं म्हटलं. तर मी आणि खूप चांगलं-चांगलं जेवण बनवलं बघ. जेवणाचं नाव काढल्यानंतर भूक तर लागलेली होती. तर मी हातपाय धुवून रडत-रडत सगळ्यांबरोबर आणि ते सगळेजण इतकं म्हणजे हसत-खेळत हे करत होते आणि मी कुठेतरी बाजूला असल्यासारखी जेवताना पण. आणि मग आईनं मला वाढलं आणि तिला शेवटी आई आहे, तिला मला कुठेतरी बाजूला ती मुलं पण काढतायत असं तिला वाटलं आणि मग तीच माझ्याजवळ येऊन बसली म्हणला. एवढ्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आत्या वगैरे, आजी वगैरे सगळे बोलत बसलेले, पण ती माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हटली, आईंना प्रार्थना कर, की मी पण सगळ्यांना असंच आवडावं आणि माझ्याकडनं असं करून घ्या आई, आणि मी करेन. काहीतरी तर कर, काही पण कर, एक पान वाचन कर, बास राहू दे." असं आई बोलली. आणि मग म्हणतात काका गेले त्या दिवशी. काका त्यांचा मुलगा आलेला, ते ते तो गेला आणि आत्या तेवढी राहिली. ते गेल्यानंतर, काका गेल्यानंतर आत्यानं, आजीनं, सगळ्यांनी माझ्या बाबांनी इतकी माझी खरडपट्टी काढली म्हणतात, की "जरा तरी अक्कल आहे का? हे आहे का? तुला वागायची, आता तू कितवीला गेलीस? आता 2-3 वर्षानं 10वीला जाशील. ही पोरगी अशीच जर राहिली तर काय उर्मट झाली आहे वगैरे." असं खूप मला बडबडले सगळेजण म्हणतात. आणि आईला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं. आणि सगळेजण ज्यावेळेला जेवून झोपायला वगैरे गेले आणि
मला तुम्हाला खरं सांगू, आईनं मला बोलली, आईची माफी माग वगैरे, तरीसुद्धा मला काही लाज वाटलेली नव्हती त्या गोष्टींची. किंवा आईंकडे बोल, मी हे करेन, मी पण सगळ्यांना आवडावं असं करा. तर काही लाज नव्हती मला वाटलेली म्हणतात. पण ना रात्रीचं मी म्हणल्या आईला मात्र त्या त्या गोष्टींचं खूप हे झालेलं होतं म्हणतात. सगळेजण झोपले आणि सगळ्यांची जेवणं झालेली होती, भांडी झालेली होती, झोपायला सगळे गेलेले होते आणि आई एकटी बसून आईंच्या समोर रडत होती म्हणल्या. आणि आईंनी मला त्या दिवशी मुद्दाम उठवलं असेल म्हणतात आणि मी उठले आणि माझं लक्ष म्हणजे आमचा देव्हारा जिथं होता तिकडं माझं अचानक लक्ष गेलं, लाईट लागली आहे म्हणून. आणि मी वाकून बघितलं, का तर आत्याची मुलं वगैरे आम्ही झोपलेलो होतो म्हणतात, हॉलमध्येच आम्ही सगळे झोपलेलो होतो आणि माझं लक्ष गेलं म्हणतात. तर आई रडत होती आणि मी उठून तिच्या मागं जाऊन उभारले, की "आई का रडतेस?" एवढं सुद्धा माझ्याकडे नम्रता नव्हती विचारायची वगैरे आणि आईचं लक्षच नव्हतं म्हटलं आणि आई रडत होती. "आई, माझ्या मुलीला तेवढं तुमच्या चरणाजवळ घ्या आणि तिचा मलाही वाईट वाटतंय, म्हणजे तिरस्कार करण्यासारखं ती वागते आणि तिच्याकडनं असं नका घडू देऊ. तुम्हीच तर सगळ्यातून बाहेर काढणार आहे, तर तिला एकदा जवळ घ्या." ते असं आई बोलत होती. आणि मग मला पण कुठेतरी खूप वाईट वाटलं, की आई माझ्यासाठी रडते, माझ्यासाठी प्रार्थना करायला लागले आणि मी काय करायला लागले. आणि मी बसले आईच्या शेजारी आणि आईनं जवळ घेतलं आणि इतकी रडली ती म्हणतात आणि म्हटली, "बाळा, एक पान वाचन, एवढंच बोल. काही करू नकोस तू. एक पान, जे वाचन पुस्तकांचं आपल्या घरात होतंय ना, मी एक पान रोज वाचेन. एवढंच कर, तुला दुसरं काही नको करू." तर मी हे केलं, नमस्कार केला म्हणतात त्या दिवशी आईंना आणि खूप रडले म्हणतात. आणि मी म्हटलं, "आई," म्हणजे आईंना नाही म्हटलं, माझ्या आईला. माझ्या आईला म्हटलं म्हणतात, "आई, तू म्हणतेस ना, मी एक पान वाचेन आणि बालपणा पण करेन." हे माझ्यातून गेलं म्हणतात, की एक पान वाचेन आणि बालोपासना पण करेन. आईला इतका आनंद झाला आणि इतकी रडली म्हणतात ती, "खरंच करशील काय?" तर "हां, खरंच करेन." असं मी म्हणलं आणि "चल तू पण झोप चल," असं मी बोलले आणि आईने मी त्या दिवशी म्हणला तिथंच झोपलेलो दोघीजण. म्हणजे आम्ही नाहीच दुसरीकडे झोपायलाच नाही गेलो. आम्ही तिथंच झोपलेलो म्हणतात. देव्हाऱ्याच्या पुढेच आम्ही दोघीजण. आईनं तिथंच आणून हे केलं आणि आई माझ्या छातीवर हात ठेवून ओम नमः शिवाय असं म्हणत ती झोपी गेली म्हणतात. मी पण कधी झोपी गेले. उठले म्हणतात नंतर सकाळी उठले. मागं तसं पुढं चालू. नाहीच मी म्हणजे दुसऱ्या दिवशी आत्याची मुलं वगैरे सगळेजण बसलेत म्हणल्या बालोपासना करायला वगैरे. पण मी काही बसले नाही. आईला इतका राग पण आला, इतकं तिला वाईट पण वाटायला लागलं. आई म्हणली, "अगं तू म्हणलीस ना मला रात्री तू करणार म्हणून. मग करते, नंतर करते, आज नाही." असं करत म्हणतात मी 8 दिवस घालवले. आणि आईला वाटलं, काही करते, काही नाही करणार ही पोरगी, वाया गेली आहे पोरगी पूर्ण, असं आईला वाटायला लागलं. आणि तुम्हाला सांगू म्हणतात 8 दिवस मी आत्या गेली तिच्या घरी. आत्या पण जाताना म्हटली, "बाळा, आई सांगते तो, बाबा सांगते तसं करत जा, निदान काहीतरी तर कर." माझी आजी फक्त गजानन महाराजांचं करत होती. माझी आत्यासुद्धा म्हणली आईंच्या मार्गातच होती म्हणल्या. तिची मुलं होती आणि मी अशी वेंधळ्यासारखे होते म्हणला. आणि 8 दिवस गेले आणि 8 दिवस गेले. 8व्या दिवशी म्हणतात, 8वा-9वा दिवस असेल म्हणतात. मी शाळेतून येत होते आणि इतकी म्हणजे आमच्या इथं मोठी गटर होती म्हणतात. त्या गटरीत मी अशी जे पडले ना म्हणतात, म्हणजे पूर्ण इतकी घाण झालेले मी आणि इतकी जोरात पडले आणि मला बाहेर कोण काढेना. सगळेजण हसत होते म्हणल्या पोरं वगैरे. मला बाहेर कोण काढेना आणि मला बाहेर काढा. नंतर एक काका आले म्हणला आणि त्यांनी त्या मुलांना ओरडून मला बाहेर काढलं. इतकी मी घाण झाले होते. पूर्ण अंग खरचटलेलं होतं. अंगाला पण लागलेलं ते नव्हतं आणि गटरीत इतकी घाण गटर ती. आणि मग घरी आले.
घरी आल्यावर आईनं बाहेरच्या बाहेरच मला धुतलं म्हणल्या आणि घरी आणून हे केलं आणि जखमा झालेल्या होत्या म्हणल्या. म्हणजे मी ज्यावेळेला पडले ना, ते गटरीचं त्यांनी तिथं हे होतं, तिथं काहीतरी दगडं वगैरे खिळेमुळे काहीतरी तर असेल ना ते ह्याला, ते सगळं लागलेलं होतं म्हणलं, माझ्या अंगाला पूर्ण ओरबडलेलं होतं. आईनं इतकी रडली म्हणतात मला धुताना आणि ती मला बाहेर काढून ते अंघोळ घातली, हे केली आणि मला म्हणली, "हे असंच होणार" म्हणली. तू सांगते, तू एकही शब्द ऐकत नाहीस" म्हणली. "इतकी मोठी व्हायला लागलास तू आणि देवांना दिलेला शब्दसुद्धा तू पाळत नाहीस. मला तर दिलेला पाळलाच नाहीस, पण आईंच्या पुढं बोललीस, तू पाळला नाहीस." आणि त्या दिवशी तुम्हाला खरं सांगू, सगळेजण जे हसलेले तिथं गटरीत मी पडल्यावर, तशीच मी घाण रस्त्यानं सगळेजण माझ्याकडे बघून हसत होते. आणि मी म्हटलं सगळेजण हसत होते मला. मग हे असंच करून घ्यायचं तुला असेल, तर तू जसं वागतेस तसं वाग आणि जर लोकांनी हसायला नाही पाहिजे तुझ्यावर वाईट भावनेनं, तर तू चांगलं वाग आत्तापासून. आणि आईंना जे बोललेस, माझ्यासमोर जे बोललेस तू आईंना, तर ते पाळलं पाहिजेस बाळा तू. असं मला ज्यावेळेला आई बोलायला लागली म्हणल्या. मी त्या दिवशी तुम्हाला खरं सांगू, पूर्ण आईनं मला असं धुवून काढलं होतं. म्हणजे आईनं वरनं धुवून काढलं आणि आईंनी मला आतून धुवून काढलं का काय असं वाटलं म्हणल्या. आणि मी आईंची आई म्हणल्या, "काहीतरी झालं केलं, ते गटरीचं घाण गेली पोटात, काहीतरी आजार होऊन बसेल तुला." ते असं ज्यावेळेला आई बोलायला लागले, "काहीतरी आजार वगैरे झाला ना, मग कळेल तुला ते." असं बोलायला लागले. आणि मी आईंना त्या दिवशी खऱ्या मनानं मी प्रार्थना केली, की मी रोज करेन, मला काही होऊ देऊ नका आणि मी रोज करेन. उद्यापासून तर नक्की करेन. आई म्हणली, "उद्या नको आणि काही नको. आज एक पान वाच, उद्या बालोपासना कर." तुम्हाला सांगू म्हटलं, रात्री 9:45 वाजता मला तिनं हे वाचनाला बसवलेलं होतं आणि एक पान वाचायला लावलेलं होतं. आणि दुसऱ्या दिवशीपासून मग माझी बालोपासना सुरू झाली. ती आज तागायत माझी बालोपासना आणि वाचन माझं म्हणजे आता दुसऱ्या पण उपासना आहेत, करते मी म्हणल्या. पण त्यावेळेपासून मी ती उपासना सुरू केलेली होती म्हणतात. ती आज तागायत आहे, की वाचन करायचंच. आईंचं कुठलंही प्रकाशन असू दे, हे संपलं की ते संपलं की ते असं. पण फार गडबड जरी असली तरी एक पान तरी वाचायचंच, बालोपासना करायचीच. अंघोळ झाल्यानंतर ही गोष्ट आणि नामस्मरण आणि मग नंतर तुमचं सायंस्मरण वगैरे ह्या गोष्टी आत्ता सुरू झाल्या म्हणल्या. पण त्याचा प्रभाव माझ्यावर तुम्हाला सांगू म्हणतात, जवळजवळ 3 वर्ष काहीही नव्हता. 3-4 वर्ष गेली असतील म्हणतात. मी सुधारले खऱ्या अर्थानं म्हणतात. मी 11वी माझी संपत आली आणि मग माझ्यात सुधारणा व्हायला लागली म्हणतात. आणि ती ती इतकी प्रचंड झाली म्हणतात. ती सुधारणा इतकी प्रचंड झाली. आई-वडिलांना जी काळजी वाटत होती, की ही मुलगी प्रपंच करेल का नाही, किंवा ही म्हणजे त्यांना असं वाटायचं, की ही ज्यावेळेला मोठी होत जाईल, त्यावेळेला तर किती बिघडेल ही पोरगी, असं वाटत होतं सगळ्यांना म्हणल्या. पण नाही म्हणल्या, आईनी तसं नाही होऊ दिलं म्हणल्या त्या. आईनी खूप चांगल्या रीतीनं मला सावरलं त्या सगळ्या गोष्टींमधून. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, आज सगळ्यात जास्त माझी मोठी फॅमिली आहे. ही सगळ्यात मोठा अनुभव तुम्हाला सांगायचा म्हणल्या तर म्हणतात, आज सगळ्यात मोठी माझी फॅमिली आहे आणि माझ्या फॅमिलीतला एक मेंबर आईंनी म्हणजे माझ्या वर्तनात असा बदल करून घेतलाय, की एक मेंबर माझ्या फॅमिलीतला माझ्यावर प्रेम करतोय म्हणल्या. माझ्यावर प्रेम करतोय. हा सगळ्यात मोठा. का तर आईला असं वाटायचं, कुणालाही म्हणजे सगळ्यांचा तिरस्कार मी झेलत होते लहानपणापासून. पण 11वी-12वी नंतर असा बदल झाला माझ्यात ना, की आजी नाही राहिली ते बघायला म्हणतात. ती खूप मला गोष्ट अजूनही म्हणजे मनाला सलते. पण त्या गोष्टी बाबांना आणि आईला इतक्या सुख देणाऱ्या ठरल्या म्हणतात, माझ्यातला तो बदल. आणि ज्यावेळेला लग्न ठरवायचं हे झालं, त्यावेळेला आम्ही सगळ्या जावा मिळून म्हणतात, आम्ही 7 आहेत. म्हणजे आम्ही सख्या चौघी आहे म्हणतात आणि आमच्या चुलत जावा असं 3घी जणी आहे म्हणतात. आम्ही 7 जावा आहे असं म्हणतात त्या. 7 जावा असून सुद्धा माझं कुठल्याही जावेशी वैर आहे असं नाही.
माझं सख्या भावंडांशी पटत नव्हतं लहानपणी, पण हा आईनी केलेला हा चमत्कार आहे, हा बदल आहे म्हणतात माझ्यातला, की एकाही जावेशी माझं भांडण नाही. त्यांच्यात उलट भांडणं होतात म्हणतात. म्हणजे माझ्या सख्या जावांशी, चुलत जावांशी किंवा सख्या-सख्यांशी माझं आज तागायत म्हणतात माझ्या लग्नाला जवळ-जवळ 9-10 वर्ष होत आली म्हणतात आता. 9 काय म्हणल्या माझ्या आता सॉरी माझ्या लक्षात येईना. किती वर्ष 8, 9, 10 काहीतरी असं बोलल्या त्या म्हणजे मी व्हिडिओ ऐकताना नीट ऐकलं नाही सॉरी. आणि तर त्या म्हणल्या पण कधी माझी भांडणं नाहीत म्हणतात माझ्या जावांसोबत. माझी भांडणं कधीही नाही झालेली म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग म्हणतात सासू-सासरे म्हणजे फॅमिलीत आमच्या म्हणजे दोघी जावा वेगळ्या म्हणजे हो आहेत म्हणतात. म्हणजे त्या आधीच वेगळ्या झालेल्या होत्या. नंतर आम्ही म्हणजे मी 3 नंबरची आणि 4 नंबरची. आम्ही 3 नंबर, 4 नंबर आमचे सासू-सासरे आता सासरे वारले म्हणतात, सासूबाई आहे. आम्ही सगळे एकत्र आहे म्हणतात. पण कधीही नाही म्हणतात. हां, थोडे छोटी-मोठी नोकझोक होते, हे होते. पण तुम्हाला सांगू म्हणतात कधीच असं प्रसंग नाही आला की खूप भांडणं झाली आहेत किंवा आम्ही 2-2, 3-3 दिवस एकमेकांशी बोलत नाही वगैरे कधीच नाही. भावंडांशी पटत नव्हतं, पण माझं जावांशी पटतंय. ही खूप मोठा बदल आहे म्हणतात आईनी केलेला. आमच्या सगळ्या भावंडांचं आईंच्या कृपेनं खूप चांगलं झालं म्हणतात. कुठलीही गोष्ट अशी नाही आहे की आईनी मागं ठेवली आई-वडिलांच्या बाबतीत. का तर आईची श्रद्धा खूप आणि आणि आईनं कुठल्याही गोष्टींमध्ये कधी कुणाचा तिरस्कार, कधी कुणाचं निंदा-नालस्ती किंवा काही असं कधी आईंची सगळी तत्त्व पाळली. आईंची तत्त्व जी लोकं पाळतात ना, त्यांच्या मुलांचं खूप चांगलं होतंय म्हणतात त्या. तर तसं आमच्यासोबत माझं तर तेवढं नव्हतं, तरीसुद्धा आईंनी मला लवकर हे केलं, बाहेर काढलं त्यातनं आणि खूप चांगल्या रीतीनं मी आईंच्या मार्गात आले म्हणतात त्या. आणि सगळी फॅमिली म्हणजे माझ्या फॅमिलीतली सगळी मोस्टली म्हणजे एक जाऊ सोडली आणि तिची मुलं सोडली. सगळी आईंच्या मार्गात माझ्यामुळं आलेली आहेत म्हणतात. म्हणजे मी निमित्त म्हणतात त्या, पण सगळे मी करतायला बघून सगळेजण आईंच्या मार्गात आले आणि म्हणजे बाहेर राहतात त्यातली एक जाऊ करत नाही. पण आम्ही तिघी जावा तर करतो म्हणतात. माझ्या सासूबाई करतात, माझे सासरे करत होते म्हटल्या, माझे मिस्टर करतात, दीर करतात. सगळेजण आईंच्या मार्गात म्हणजे माझ्यातच कुठेतरी चांगला बदल असेल, माझ्यातच कुठेतरी चांगले गुण असतील की जे त्या गुणांमुळं ते आईंच्या मार्गात आले ना. मीच जर उद्धट, उर्मट आणि वाया गेलेली असते, तर माझ्याकडे बघून कोण आईंच्या मार्गात आलं असतं म्हणतात त्या. तर ती फॅमिली का तर पहिल्या मोठ्या 2 जावा वेगवेगळ्या झाल्या. पण मी तिसऱ्या नंबरची पण मी 4थ्या नंबरच्या जावेला सुद्धा अगदी धरून घेतलं. त्यांना पण मी कधी गोड वाईट बोलले नाही, ज्या बाहेर आहेत त्यांना सुद्धा नाही. माझ्या सासू-सासऱ्यांना मी धरून राहिले खूप चांगल्या रीतीनं. आणि असं नाही म्हणतात माझे की मला कुठल्या गोष्टीची गरज होती म्हणून मला ती फॅमिली मी स्वतः खूप चांगली शिकलेली होते. माझे मिस्टर इंजिनियर आहेत म्हणतात. माझ्या मिस्टरांचं चांगलं पेमेंट होतं आणि आम्ही असं पण नाही म्हणतात, आम्ही घर पण घेतलेलं आहे म्हणतात. स्वतःचं वेगळं घर घेतलेलं आहे, पण ते रेंटवर दिलं आहे. आम्ही एकत्र राहतोय म्हणतात तरीसुद्धा. हे सगळ्यात मोठी कृपा आईंनी माझ्यावर केली, की लोकांकडून तिरस्कार मिळत होता, पण आईंनी माझ्यात असा बदल केला, की आज ज्या लोकांना मी नको वाटत होते, ती लोकं माझ्यासोबत आहेत आज म्हणतात. माझे भाऊ-बहीण ते काय आमचं म्हणजे ते भांडण म्हणजे काय असं ह्याचं असायचं, ते काय तिरस्कारपूर्वक नव्हतं. पण तिरस्कार सासरी गेल्यावर निर्माण होतोय म्हणतात त्या. पण तिथं म्हणतात माझं आयुष्य बदलवलं आईंनी. कधीही मला माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण व्हावा असं माझ्याकडनं आईंनी म्हणजे वागणंच माझं बदलून टाकलं. त्यामुळं कधीच तिरस्कार निर्माण झाला नाही म्हणतात सासरमध्ये कुणाच्याच मनात. इव्हन माझ्या म्हणतात त्या
चुलत जावं वगैरे सांगते म्हणतात तुम्हाला काय की त्यांच्या मनात सुद्धा एकमेकांविषयी तिरस्कार वगैरे हे ते. पण माझ्याबद्दल नाही, इतकं आईनी पवित्र केले आता म्हणतात, मन निर्मळ केले म्हणतात. आणि त्यामुळं का नाही माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे म्हणतात की काहीही असू दे, काहीही असू दे, आईंचे चरण सोडू नका, आईंची तत्त्व सोडू नका, आईंनी संस्कार दिलेले सोडू नका आणि कुणाचाही तिरस्कार करायचा नाही. आपल्या जे वाट्याला हे ताई सांगत होत्या, आपल्या जे वाट्याला आईनी जे दिलंय ना, ते अगदी नामस्मरण करत त्या गोष्टींचा उपभोग घ्या. काही भोग असतील तर ते पण नामस्मरण करत भोगून सारा. बाकी काहीसुद्धा करावं लागत नाही. आपल्या आईंच्या मार्गात दुसरं काहीही करावं लागत नाही असं म्हणत होत्या ताई. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.